आज आपण होममेड मोमोज बनवूया। 1 वाटी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून, 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, 1 वाटी कांदा, गाजर, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, फोडणीसाठी अद्रक आणि लसूण। शेंगा तेल टाकूया। अद्रक आणि लसूण टाकायचं आहे। छान पद्धतीने परतल्यानंतर हिरवी मिरची टाकूया, कांदा, कांदा आपल्याला जास्त परतावायचा नाही, जेणेकरून हे जे मोमोजचं सारण आहे ते चविष्ट लागेल। फ्लावर टाकूया, गाजर, कोबी टाकूया, चवीपुरतं मीठ, लाल चटणी, सोया सॉस, विनेगर, वरतून चिरलेली कोथिंबीर। हे सारण भरून मोमोज तयार करून घेऊया। पसरट भांड घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ टाकूया, थोडंसं तेल टाकूया, चवीपुरतं मीठ, झाकण ठेवल्यामुळे भिजलं गेलेलं आहे। हे बघा, आताचे आपण गोळे तयार करून घेऊया। हे अशा पद्धतीची लहान पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे गव्हाच्या पिठाची। आता यामध्ये सारण भरूया। आपल्या आवडीनुसार सारण कमी जास्त आपण भरू शकतो। मोडपून घ्यायचं आहे, हे प्रेस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं हे आपलं सारण भरून मोमोज तयार केलेला आहे। आम्ही याच पद्धतीने 10 ते 12 मोमोज तयार करून घेणार आहे। हे अशा पद्धतीने मी साधारण 10 ते 12 मोमोज तयार करून घेतलेला आहे। आता याला आपण वाफवून घेऊया। स्टीमर घेतलेला आहे मी, यामध्ये 2 तांबे पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे, जेणेकरून हे आपले मोमोज वाफवले जातील। थोडंसं तेल लावूया। हे सर्व मोमोज आपल्याला या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत। मंद आचेवर 10 ते 15 मिनिट वाफवून घेऊया। झाकण ठेवून देऊया। 10 मिनिट आपले झालेले आहेत। झाकण काढून घेऊया। हे बघा, छान पद्धतीने हे आपले मोमोज वाफवले गेलेले आहेत। सारण जे भरलं होतं आपण ते छान शिजलं गेलेलं आहे। अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचा बनवलेला मोमोज तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बाय।